नमस्कार, जय हिंद मित्रमैत्रिणींनो. सत्याग्रही विचारधारा याच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2023च्या अंकात विश्वासघाताची संघीय वाटचाल हे धीरेंद्र के झा यांचं मूळ इंग्रजीतलं कॅरावान मासिकात प्रसिद्ध झालेलं आर्टिकल भाषांतरित करून सत्याग्रहीने दिलेलं आहे. ते मी तुमच्यासाठी वाचून दाखवणार आहे. सुंदर आर्टिकल आहे, एकदम परखड इतिहास मांडलेला आहे ह्याच्यामध्ये आणि तो प्रत्येक भारतीयाला माहीत असला पाहिजे. RSS समर्थकांना, BJPच्या अंधभक्तांना आणि इतरांना देखील केशव बळीराम हेडगेवार नाशिकच्या सीमेवरील देवळाली येथे एक श्रीमंत सहकारी M.N. गटाटे यांच्या हवेलीत प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती घेत होते. त्याचवेळी 7 जुलै 1939 रोजी त्यांचा एक जुना सहकारी त्यांना भेटावयास आला. हा जुना सहकारी म्हणजे गोपाळ मुकुंद हुद्दार. त्यांना बालाजी या नावाने ओळखलं जायचं. M.N. गटाटेंनी हुद्दारांचे मनपूर्वक स्वागत केले आणि त्यांना एका खोलीत नेले. तिथे डॉक्टर साहेब म्हणजे हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसंघाच्या काही तरुणांसोबत थट्टामस्करी करत हसत होते. हुद्दारांच्या विनंतीवरून ते तरुण खोलीबाहेर निघून गेले. सुभाषचंद्र बोस यांचे दूत म्हणून हुद्दार हेडगेवार यांना भेटायला आले होते. एप्रिल 1939 मध्ये गांधींसोबत झालेल्या मतभेदांमुळे नेताजी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता त्यांनी, आणि ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा स्वतःचा लढा उभारण्यासाठी पर्यायांचा शोध घेत होते. त्यावेळी हुद्दारांना त्यांनी त्यांच्या बॉम्बे येथील घरी बोलावले. श्री शहांच्या उपस्थितीत त्यांनी हुद्दारांना हेडगेवारांसोबत भेट निश्चित करण्यास सांगितले. हुद्दार हे बोस यांचे खास विश्वासू नव्हते, पण या कामासाठी त्यावेळी तेच योग्य व्यक्ती दिसत होते. आता हे इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाच्या 1969च्या एका लेखात या घटनेची आठवण करून देताना हुद्दार यांनी लिहिलं की बोस यांना त्यांच्याबद्दल 2 विरोधाभासी तपशील माहीत होते. एक म्हणजे त्यांचे हेडगेवारांशी अत्यंत वैयक्तिक आणि दीर्घकालीन संबंध होते. 1920 मध्ये संघाचे संस्थापक हेडगेवार संघाचे सर्वोच्च नेते, पहिले सरसंघचालक झाले. तेव्हा हुद्दारांची पहिले सरकार्यवाह सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. दुसरा तपशील असा की हुद्दार यांनी 1930च्या उत्तरार्धात स्पॅनिश सिव्हिल वॉर दरम्यान डाव्या आंतरराष्ट्रीय ब्रिगेड्समध्ये सैनिक म्हणून सेवा बजावली होती. हुद्दार जरी पूर्वी RSSचे होते आणि अजूनही हेडगेवारांचे हितचिंतक होते, तरीसुद्धा ते आता कट्टर ब्रिटिश विरोधी होते आणि संघाने स्वातंत्र्य लढ्यात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा होती. नेताजी तुमच्याशी बोलण्यास खूप इच्छुक आहेत असे हेडगेवारांना सांगितल्याचे हुद्दारांना आठवते. त्यांनी इलस्ट्रेटेड वीकलीमध्ये लिहिले आहे, डॉक्टर साहेबांनी हरकत घेतली की ते आजारी असल्याने आणि कोणत्या तरी अज्ञात आजाराने त्रस्त असल्याने नाशिक येथे आहेत. हुद्दारांनी त्यांना विनंती केली की काँग्रेस आणि भारतातील राष्ट्रवादी शक्तींच्या एका महान नेत्याच्या मुलाखतीची संधी त्यांनी सोडू नये, पण त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. आपण इतके आजारी आहोत की कोणाशी चर्चा करणे शक्य नाही हेच ते सारखे सांगत राहिले. हुद्दार नंतर म्हणाले की त्यांच्यासोबत आलेल्या आणि खोलीबाहेर वाट पाहत असलेल्या श्री शहा यांना हेडगेवारांनी त्यांच्या शारीरिक आजाराविषयी व त्यांच्या खऱ्या अडचणीबाबत माहिती द्यावी, अन्यथा आपण या महत्त्वपूर्ण मोहिमेचा नाश केला असा बोसांना संशय येईल अशी हुद्दारांना भीती वाटली. हुद्दारांनी लिहिले आहे की ते एवढे धूर्त होते की माझ्या वाक्याला इशारा समजून त्यांनी स्वतःला पलंगावर ताणून दिले आणि म्हणाले, बालाजी, मी खरोखरच खूपच आजारी आहे आणि अगदी एखाद्या छोट्याशा मुलाखतीचा ताणही सहन करू शकत नाही. कृपया मला आग्रह करू नका. हुद्दार समजून चुकले की त्यांचे मन वळवण्यात काही तथ्य नाही. हेडगेवार भारताच्या स्वातंत्र्यासाठी
ब्रिटिशांशी लढणार नाहीत. या प्रसंगाचे हुद्दार एका वाक्यात वर्णन करतात ते असे: मी खोलीबाहेर पडता क्षणी RSSच्या स्वयंसेवकांनी खोलीत प्रवेश केला आणि पुन्हा हास्याचे लोट उठले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात RSSने महत्त्वाची भूमिका बजावली. या RSS आक्रमकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असलेल्या फुसक्या व फसव्या कथेला हुद्दारांच्या खुलाशाने सुरुंग लावला. हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याच्या RSSच्या कार्याला देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे सोंग पांघरून लपवण्यास ही कल्पना मदत करते. या सद्गुणांवरचा दावा संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपला निवडणुकीत ताकद राखण्याससुद्धा मदत करतो. हिंदुत्वाच्या नायकांबद्दल अनेक भ्रामक आणि खोटे दावे करून संघ या कथानकाला आधार देतो. जानेवारी 1948 मध्ये नथुराम गोडसेने गांधींची हत्या केली. त्यावेळेस गोडसेने RSS संघटना सोडली होती असा दावा संघ करतो. अभिलेखीय पुरावा वापरून हे खोटे आहे असे मी 3 वर्षापूर्वी सिद्ध केले आहे. लोकांच्या भावना उद्दीपित करणारे पुढारी, गोडसेचे मार्गदर्शक, गुरु आणि संघाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे जनक विनायक दामोदर सावरकरांना अग्रगण्य स्वातंत्र्यसैनिक म्हणून पुढे आणणे हे आणखी एक खोटेपणाचे उदाहरण होय. 1910 मध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा हत्येचा आदेश दिल्याने सावरकरांना तुरुंगात टाकण्यात आले होते. वसाहतवादी राजवटीला अनेकदा कळकळीची याचना केल्यानंतर 14 वर्षांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. अशाच एका याचिकेमध्ये सावरकरांनी इंग्रज सरकारशी त्यांची एकनिष्ठता आणि सरकारला पाहिजे असेल त्या कोणत्याही अधिकारात, क्षमतेत त्यांची ब्रिटिशांची सेवा करण्याची इच्छा जाहीर केली होती. सुटकेनंतर वचन दिल्याप्रमाणे ते कोणत्याही वसाहतवादी राजवटीविरोधी कृत्यांपासून दूर राहिले. त्याऐवजी ब्रिटिशांशी सहयोग करण्याची भूमिका त्यांनी निवडली. या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून भाजपने RSSला त्यांच्या बनावट कथनांना वैध ठरविण्यास आणि भारतीय इतिहासाचे अधिकृतपणे पुनर्लेखन करण्यात मदत केली आहे. 1923 मध्ये हे अगदी धक्कादायकरित्या स्पष्ट झाले. शालेय अभ्यासक्रम आणि शिक्षणक्रम तयार करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवले त्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इतिहासाच्या पुस्तकातून अनेक उतारे गाळून टाकून RSSला अनुकूल असे काम केले आहे. या बहिष्करणांमध्ये मुघल इतिहासातील अनेक भाग आणि गांधी हत्येनंतर उद्भवलेल्या परिस्थितीनंतर संघावर घातलेल्या बंदीबाबतचे वास्तव यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या दिल्ली विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात सावरकरांवरील एका भागाचा समावेश करण्यात आला आहे. हा भाग पदवी अभ्यासक्रमाच्या 6व्या सत्रात शिकवला जाईल, तर गांधींवरील उतारे 7व्या सत्रात समाविष्ट केले आहेत. नरेंद्र मोदी अनेकदा सावरकरांना महान स्वातंत्र्य सेनानी असे संबोधतात. देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यासाठी त्यांनी सावरकर जयंती दिनाची निवड केली. हेडगेवारांची राष्ट्रवादी अशी ओळख दर्शवण्याचे संघाचे दावे अगदीच दुर्बोध आहेत. यांचे प्रचारक दावा करतात की हेडगेवार सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सामील झाले होते, पण या सहभागाआधीच त्यांनी सरसंघचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्याचा संदर्भ ते लपवतात, कारण ती पूर्णतः वैयक्तिक क्षमतेत व अधिकारात केलेली कृती होती. त्यांना देशभक्त म्हणून चित्रित करण्यासाठी RSSची स्थापना होण्याच्या अनेक वर्षापूर्वी अनुशीलन समिती या गुप्त क्रांतिकारी समितीचे ते सदस्य होते. यावर भर दिला जातो. एक सदस्य म्हणून त्यांच्या त्या काळाबद्दल फारसे काही माहीत नसतानाही हे केले जाते. बोस यांचे सहाय्यक असलेल्या समितीमधील एका क्रांतिकारकाने RSSने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी व्हावे यासाठी हेडगेवारांनी संपर्क केला होता. त्यावेळी हेडगेवारांनी पुन्हा नकार दिला होता हे सुद्धा विसरले गेले. जुलै 1939च्या देवळाली येथील बैठकीत हेडगेवार आणि RSS यांना स्पष्टपणे उघडे पाडले. स्वातंत्र्याची रणधुमाळी ऐन शिखरावर असताना बोस यांना भेटण्याची विनंती नाकारणे हे खुद्द स्वातंत्र्य संग्रामाशीच विश्वासघात करण्यासारखे होते. संघाला हा इतिहास गाडून टाकण्याची इच्छा आहे. त्याऐवजी नेहरूंच्या वारशाने बोसांना अन्यायकारकपणे ग्रासून टाकले असा वारंवार दावा करीत बोसांचा अपहार करण्याचा संघवाले हिरिरीने प्रयत्न करतात. संघाची ही विखारी विचारसरणी दुसरे सरसंघचालक गोळवळकर यांच्या काळात दृढ झाली असे म्हणता येईल.
अगदी हेडगेवारांच्या कार्यकाळातही हिंदू वर्चस्वाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणास्तव लढण्यासाठी संघटनेला वावडे होते. त्यांना असे संघटनेचे एक स्वभाव वैशिष्ट्य हवे होते की जे नेहमी कायम अपरिवर्तनीय राहील. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवी ही संघटना सध्या स्वीकारलेल्या मार्गावर कशी गेली हे हेडगेवार आणि हुद्दार यांचा 1924 ते देवळाली बैठकीदरम्यानचा प्रवास दाखवून देतो. 1930 मध्ये जेव्हा हुद्दार या ना त्या कारणाने संघापासून दूर होते तेव्हा हेडगेवार राजकारणाच्या फॉल्ट लाईनमधून काळजीपूर्वक फिरत होते. RSSने हिंदूंना त्यांचे हितसंबंध वसाहतवादी राज्यकर्त्यांपेक्षा मुस्लिमांसोबत जास्त विसंगत आहेत आणि भविष्यातही असतील असे पटवून देऊन ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या धोरणात चपलक बसविण्याचा प्रयत्न केला. तरीही RSSला एक राष्ट्रवादी संघटना म्हणून तिची प्रतिमा रंगवण्याचे काम हेडगेवारांनी केले. पण जेव्हा 1930च्या मध्यापर्यंत RSS वाढली तेव्हा हेडगेवारांनी त्यांचे सावध डावपेच सोडून दिले. 10 ऑक्टोबर 1935ला टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले की संघाच्या 10व्या वर्धापन दिनाच्या समारंभात हेडगेवारांनी वसाहतवादी राजवटीचे वर्णन ईश्वराचे कार्य असे केले आहे. म्हणजे ब्रिटिश राजवटीला ईश्वराचं कार्य म्हटलेलं आहे. कोणी? हेडगेवारांनी. तेव्हा ते RSSचे चीफ होते. ब्रिटिशांनी एवढ्या एकनिष्ठ राहिलेल्या हेडगेवारांसारख्या माणसाला हुद्दारांचा बोसांना भेटण्याचा प्रस्ताव प्रचंड अनर्थकारक वाटला असावा. ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिलेल्या हेडगेवारांना ते युरोपातून परत येण्याची आणि कदाचित RSSसाठी त्यांच्या मदतीची वाट पाहत होते असे नोंदीवरून दिसून येते. पण देवळालीत हुद्दार जी भाषा बोलले ती हेडगेवारांच्या योजनेत योग्य ठरत नव्हती. त्यांची विसंगतता एवढी ठोस होती की त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नव्हते. त्यानंतर जे घडले त्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो की ज्या वेगाने RSSमध्ये गोळवळकरांचा दर्जा वाढला त्याच्याशी या बैठकीचा काही संबंध होता का? स्वातंत्र्य लढ्यातील संघाच्या सहभागाबाबत गोळवळकरांचा दृष्टिकोन हेडगेवारांसारखाच होता. हेडगेवारांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांचे नाव पुढे आणण्यासाठी गोळवळकर सरसंघचालकाच्या रडारमध्ये 1938 मध्ये आले. ही गोष्ट लक्षात घेता हा निर्णायक घटक ठरला असावा. दरम्यानच्या काळात हुद्दार यांचे मार्क्सवाद्यांशी संबंध वाढले. काही महिन्यानंतर ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. नंतरच्या वर्षात संघाच्या समर्थक लेखकांनी हेडगेवारांच्या हुद्दारांशी झालेल्या संभाषणाची अगदी पूर्णपणे विरुद्ध माहिती प्रसारित केली. संघाचे विचारवंत राकेश सिन्हा यांनी एकाही दस्तऐवजाचा अथवा मुलाखतीचा संदर्भ न घेता बिल्डर्स ऑफ मॉडर्न इंडिया डॉ. केशव बळीराम हेडगेवार या पुस्तकात असा दावा केला आहे की हुद्दारांसोबत झालेल्या संभाषणात खरे तर हेडगेवार बोसांना भेटण्यास तयार होते. मिथक बनण्याची ही एक स्पष्ट रीत आहे. स्वातंत्र्य चळवळीशी आपला संबंध आतुरतेने दाखवण्याच्या संघाच्या तीव्र इच्छेला ते साजेसं आहे. हेडगेवारांच्या भेटीच्या हुद्दारांचा स्वतःचा खुलासा सिन्हांनी विचारात घेतला नाही हे स्पष्टच आहे. भेटीच्या स्थळाबाबतही त्यांनी एक क्षुल्लक चूकही केली. त्यांची भेट नागपुरात झाली असे त्यांनी चुकीने लिहिले. हुद्दार यांचा जन्म 17 जून 1902 रोजी मांडला येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्या काळी मध्य प्रांत व बेरार या प्रांतांमध्ये मांडलाचा समावेश होता. हुद्दारांच्या सुरुवातीच्या आयुष्याविषयी उपलब्ध असलेले पुरावे खूपच अर्धवट आहेत. ते मध्य प्रांताची राजधानी नागपूर येथे वाढले. 1924 मध्ये मॉरिस कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असताना ते क्रिकेट खेळत. त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांच्या शेवटी CP जिमखाना संघाविरुद्ध एक प्रतिष्ठेचा क्रिकेट सामना कॉलेजसाठी जिंकून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 6 सप्टेंबर 1924 रोजी टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले होते. दोन्ही बाजूंनी 3 तासापेक्षा कमी वेळेत निकाल लावल्यामुळे तो एक कमी स्कोअरिंगचा दिवस होता. जिमखाना 61 धावांवर सर्वबाद झाला. काही सोप्या संधी सोडल्या नसत्या तर ते विजयाला गवसणी घालू शकले असते. मॉरिसने 89 धावा काढून प्रत्युत्तर दिले. त्यात हुद्दार एक षटकार मारत 39 धावा करून नाबाद राहिला. खेळाच्या आवडीबरोबरच हुद्दारांनी क्रिकेटच्या मैदानावर स्वतःच्या हिंदू या ओळखीसह
एक व्यापक स्वजाणीव मिळवली. 2 नोव्हेंबर रोजी पदवी प्राप्त केल्यानंतर लगेच नागपूर हिंदू क्वाड्रँग्युलर क्रिकेट कमिटीकडून त्यांच्या संघासाठी आगामी स्पर्धेमध्ये मोमेडियन्सचा मुस्लिमांचा सामना करण्यासाठी त्यांची निवड केली गेली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले होते. याच काळात जोर धरू लागलेली भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि परदेशात फोफावणाऱ्या फॅसिस्ट विचारधारेसह उद्गार हेडगेवारांना भेटले आणि त्यांचा RSS सोबतचा प्रवास सुरू झाला. 1924च्या शेवटी नागपूरचा ब्राह्मण समाज अनुकूल बनला. यामध्ये बाबाराव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश दामोदर सावरकरांचा समावेश होता. त्यांनी मुस्लिमांच्या भारतावरील तथाकथित विजयाला रोखू शकणाऱ्या हिंदू तरुणांच्या शक्तिशाली संघटनेच्या आवश्यकतेचे समर्थन केले. गणेश हे विनायक दामोदर सावरकरांचे मोठे भाऊ. हिंदू कोण आहे हा प्रसिद्ध प्रबंध लिहिल्यानंतर ते जानेवारी 1924मध्ये तुरुंगातून बाहेर आले होते. आयुष्याच्या शेवटी गणेश सावरकर नागपुरात आले. त्यांचे चरित्रकार D.N. गोखले यांच्यानुसार ॲडव्होकेट व्ही. केळकर यांच्या महाल परिसरातील निवासस्थानी ते राहू लागले. क्रांतीवीर बाबाराव सावरकर या ग्रंथात लिहितात, त्यांनी सकाळ संध्याकाळ हिंदू तरुणांच्या बैठका घेणे सुरू केले. या बैठकांमध्ये गणेश सावरकर गांधींवर टीका करायचा. तरुणांना गांधी अमानुल्ला कराराबाबत एक कथित करार ज्यामध्ये गांधींनी अफगाणिस्तानच्या अमीराला भारतावर आक्रमण करण्यास आमंत्रित केले होते अशी माहिती तो द्यायचा. गोखले लिहितात, लवकरच बाबारावांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वासाठी समर्पित तरुणांचा एक गट नागपुरात उदयास आला. याच्यावरून असं दिसतं की महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या चळवळीबद्दल ते त्यावेळपासून खोटं पसरवत होते. RSSचे जे लोक आहेत हे ब्राह्मणवादी लोक. केळकरांच्या शेजारी राहणारे हेडगेवारही या सभांना उपस्थित राहत असत. मात्र ते बोलत नसत आणि एखादा प्रश्नही विचारत नसत. तासनतास शांतपणे बसून राहत आणि लक्षपूर्वक चर्चा ऐकत. गोखले लिहितात, नंतर बाबारावांना नागपूर सोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांचे कार्य पुढे कोण नेणार असा प्रश्न निर्माण झाला. याबाबत गणेशने केळकरांसोबत चर्चा केली आणि या हिंदू तरुणांचा नवा नेता म्हणून हेडगेवारांची निवड केली. हुद्दार हेडगेवारांना पहिल्यांदा केव्हा भेटले याची काही लेखी नोंद नाही, पण त्यांनी या बैठकांना हजेरी लावली असावी असे मानणे जास्त रास्त ठरेल. RSSचे मुखपत्र तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक यांच्यानुसार हुद्दारसुद्धा महाल परिसरातच राहायचे. या बैठकांमध्ये सहभागी होणाऱ्यांची नावे गोखले देत नसले तरी 1925मध्ये RSSची स्थापना झाली तेव्हा हा गट केंद्रकाप्रमाणे काम करीत होता असा दावा गोखले करतात. RSSच्या स्थापना सभेला उपस्थित राहिलेल्या 17 जणांची यादी नागपूर येथे हेडगेवारांच्या जन्मस्थानी प्रदर्शित करण्यात आली आहे. ही यादी केळकरांपासून सुरू होते आणि यामध्ये हुद्दारांचे नाव 16व्या क्रमांकावर आहे. हुद्दार आणि हेडगेवार हे दोघे अगदी विरुद्ध दिसत. त्यांच्या वयात लक्षणीय फरक होता. हुद्दार हेडगेवारांपेक्षा 13 वर्षांनी लहान. हुद्दार सुमारे 5 फूट 8 इंच आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून आत्मविश्वास आणि अदम्य आकर्षण ओसंडत असे. ते सडपातळ, दाट काळे केस, टपोरे बोलके डोळे, चेहऱ्यावर कायम स्मित. हेडगेवार स्थूल होते. ते 5 फूट उंच होते. ते सतत गुंगीत असल्यासारखे दिसत. त्यांच्या मिशाही खूपच वेगळ्या होत्या. हेडगेवारांच्या वरच्या ओठावर पसरलेल्या मिशांच्या झुपक्याच्या तुलनेत हुद्दारांनी अतिशय कोरीव मिशा ठेवल्या. पण दोघेही ब्राह्मण होते. ते स्वतःला हिंदुत्वाचे समर्थक समजतात. 1920च्या मध्यावर महाराष्ट्रीय ब्राह्मण ज्या प्रकारचे जातीय राजकारण करण्याचा हातचलाखीचा प्रयत्न करीत होते तो खऱ्या ब्राह्मणाचा नैसर्गिक मार्ग वाटू शकतो. खरे पाहता हिंदुत्वाची केंद्रीयता आणि अगदी नंतरच्या वर्षांमध्येही हुद्दारांच्या जीवनमार्गावर प्रभाव पाडत राहिली. त्यांच्या चरित्र किंवा स्वरूपातील फरकांची या समानतेने भरपाई केली आहे. जेव्हा ते RSSची स्थापना करण्यासाठी एकत्र आले तेव्हा हेडगेवार आणि हुद्दारांमध्ये एक मूक दुवा तयार होताना दिसत होता. N.H. पालकर ज्यांनी हेडगेवारांचे चरित्र लिहिले यांच्या मते सुरुवातीच्या काळातील मुख्य कार्य म्हणजे आठवड्यातून 2 वेळा बैठका घेणे. या बैठकांमध्ये हेडगेवार, हुद्दार आणि इतर काही जण समकालीन राजकारणासहित विविध विषयांवर बोलत.
ऑगस्ट 29 हुद्दारांनी नागपूरमध्ये दिलेल्या एका भाषणाला हेडगेवार उपस्थित राहू शकले नव्हते. आपल्या 2 सहकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात ते लिहितात, बालाजी हुद्दारांच्या व्याख्यानाला मी उपस्थित नव्हतो याचा मला पश्चाताप होतो. तुम्ही त्यांना कितीही वेळा का ऐकेनात, त्यांची व्याख्याने इतकी आनंददायी असतात की ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. हेडगेवार आणि त्या काळच्या इतर संघ कार्यकर्त्यांप्रमाणे हुद्दारसुद्धा हिंदू महासभेच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेत असत. खरे तर हुद्दार हेडगेवारांचे संरक्षक, गुरु आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष B.S. मुंजे यांचे आवडते मानले जात. संघ आणि महासभा यावेळी एकत्र गुंतलेले होते, परंतु या दोघांमध्ये रेषा स्पष्टपणे ओळखणे नेहमीच सोपे नव्हते. RSSने काही वर्षे योग्य संघटनात्मक रचनेशिवाय अनौपचारिक गट म्हणून काम केले, असे डॉ. हेडगेवार चरित्र यात पालकर नमूद करतात. पण नोव्हेंबर 29 नागपूर येथे संघचालकांची एक बैठक पार पडली, ज्या दरम्यान हेडगेवार सरसंघचालक झाले. हुद्दार जरी केवळ 27 वर्षाचे असले तरी त्यांच्या प्रफुल्लित ऊर्जेने संपूर्ण विश्वासार्हतेचा असा काही प्रभाव पडला की त्यांना सरकार्यवाह बनवले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अधिकाधिक संघटित होत असताना स्वतःच्या उद्दिष्टावर टिकून राहण्यासाठी प्रयत्न करीत होती. त्यावेळी देश स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यासाठी एकत्र येत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांनी शारीरिक क्षमतेच्या कृत्यावर भर दिला. जिथे उसण्या अवसानाचे वातावरण असे, त्यात मर्दानगी आणि पौरुषाच्या चुकीच्या कल्पनांना उत्तेजन दिले जात असे. उपस्थितांपैकी अनेकांसाठी शाखांमधील भारलेले वातावरण स्वसंमोहनासारखे काम करीत असे. संघातील षड्यंत्रवादी विचारसरणीत अनेकांना स्वतःच्या गोंधळलेल्या राजकीय प्रेरणांचे आणि ब्रिटिशांच्या माघारीनंतर हिंदू राष्ट्र स्थापन करण्याचे ध्येय सापडते. त्याचमुळे जेव्हा गांधींनी 1930 सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, तेव्हा RSSच्या गोटात गडबड सुरू झाली. त्यांच्यापैकी किमान काही सदस्यांना या चळवळीत सहभागी व्हायची इच्छा होती. हुद्दार कदाचित यापैकी एक. 21 मे रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार हुद्दारांनी मध्य प्रांतात ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केवळ सहभागच घेतला नाही, तर ते बायकॉट ब्रिटिश गुड्स लीगचे संयुक्त सचिव देखील बनले. त्यांना म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याची हुद्दारांना जास्त ओढ होती, ते जरी RSSमध्ये मोठ्या पदावर असले तरी. या दरम्यान या चळवळीत RSSमध्ये सामील होण्याच्या मागणीबाबत हेडगेवारांनी सावध दृष्टिकोन बाळगला, जो त्यांनी बिलासपूरचे संघचालक नुलकर वकील यांच्याजवळ स्पष्ट केला. 28 सप्टेंबर 1930च्या एका पत्रात हेडगेवार लिहितात, मी तुम्हाला आधीच कळवले आहे की ज्यांना या चळवळीत सामील व्हायचे आहे ते संघचालकांची परवानगी घेऊन वैयक्तिकरित्या तसे करू शकतात. पण जे संघाचे आधारस्तंभ आहेत त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की संघ चालवणे हे त्यांचे प्राथमिक काम आहे. चळवळीने फक्त देशात जागृती निर्माण होईल आणि स्वराज्य आणण्यात चळवळ अपयशी ठरेल हे संघाला माहीत होते, असे विधान त्यांनी केले. म्हणून हेडगेवार पुढे म्हणाले, स्वतःला पूर्णपणे या चळवळीशी जोडून घेणे योग्य नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीशी पूर्णपणे जोडून घेऊ नका, कारण स्वातंत्र्य या चळवळीतून मिळणार नाही, असं त्यांचं मत होतं. कदाचित त्यांच्या स्वतःच्या सहभागाच्या अभावामुळे कार्यकर्त्यांच्या नजरेत त्यांची प्रतिष्ठा कमी झाली असती. म्हणून हेडगेवारांनी त्यांची चळवळीत सामील होण्याबाबतची सुरुवातीची अनिच्छा सोडली. पण हे केवळ त्यांचे सहकारी आणि हिंदू महासभेचे नेते L.V. परांजपे यांना अंतरिम सरसंघचालक बनवल्यानंतरच घडले. हेडगेवारांना भारतीय वन कायद्याच्या निषेधार्थ एका सत्याग्रहादरम्यान अटक झाली. तथापि एकूणच संघाचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग नगण्यच होता, हे शासकीय अधिकारी C.M. त्रिवेदी यांनी उघड केले आहे. 20 जानेवारी 1933 गृह खात्याच्या लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की 1930-31 जेव्हा ते नागपूरचे उपायुक्त होते तेव्हा RSSचे सुमारे 500 स्वयंसेवक होते. ते दसऱ्यासारखे काही हिंदू सण साजरे करीत. परंतु त्रिवेदी यांनी हे निदर्शनास आणून दिले की ते 1930-31च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीपासून अलिप्त राहिले. जेवढे काही त्यांना आठवू शकेल त्यानुसार RSSच्या फारच कमी
सुमारे डझनभर कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर चळवळीत सहभाग घेतला आणि त्यांना दोषी ठरवण्यात आले. मुंजेप्रमाणेच हेडगेवारांचाही आंदोलनावर किंवा सरकारशी असहकार करण्यावर विश्वास नव्हता. संघाचा राजकीय दृष्टिकोन हिंदू महासभेसारखाच आहे. खरे तर 1930 डॉ. हेडगेवारांनी संघाच्या बैठकांमध्ये गांधींच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. लंडन येथे नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 31 या काळात झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्याचे ब्रिटिश सरकारचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या व्यक्तींपैकी एक बॅरिस्टर मुंजे होते. ते RSSचे सहसंस्थापकही होते. आंदोलनाच्या ऐन शिखरावर असल्याने काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणावर तुरुंगात होते. मुंजेंच्या या निर्णयाकडे राष्ट्रवादी उद्देशाचा विश्वासघात म्हणून पाहिले गेले. ते स्थानिक काँग्रेस सदस्यांमध्ये उपहासाचा विषय ठरले. ज्यांनी परिषदेवर बहिष्कार घातला होता. घटाटे यांच्यानुसार माझे कातडे गेंड्यासारखे घट्ट आहे. लोक काही म्हणाले तरी मला त्याची पर्वा नाही. मी गोलमेज परिषदेला नक्की जाईल असे म्हणत मुंजेंनी प्रत्युत्तर दिले. मुंजेंचे वक्तव्य तत्काळ साऱ्या नागपुरात पसरले. एके दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गेंड्याच्या चित्रासकट एक निषेध मोर्चा काढला. या प्रसंगाची आठवण सांगताना घटाटे म्हणतात की या सगळ्यामुळे हुद्दार एवढे रागात आले की त्यांनी काही मित्रांसोबत मोर्चा उधळून लावला आणि गेंड्याचे चित्र फाडून टाकले. जसा जसा काळ जात होता तसतसे संघाचे इरादे जास्त स्पष्ट झाले. मार्च 31 मुंजे इटलीला गेले. तिथे ते बेनिटो मुसोलिनी आणि एक फॅसिस्ट संघटना नाझिओनेल बॅलिया ऑपेराच्या सदस्यांना भेटले. इंटेलिजन्स ब्युरोच्या 1933च्या अहवालानुसार जसे इटलीचे फॅसिस्ट आणि जर्मनीचे नाझी तसे भविष्यातील भारतात आपण होण्याची आशा संघ बाळगून आहे असे प्रतिपादन करण्यात अतिशयोक्ती नाही. हुद्दार यांना जानेवारी 1931 मध्य प्रांताच्या बालाघाट जिल्ह्यात झालेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणी अटक करण्यात आली. या दरोड्याच्या स्वरूपाबद्दल किंवा हेतूबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. या घटनेबाबत हुद्दारांचा सुद्धा काही खुलासा असल्याची नोंद नाही. अनेक दशकांनंतर ऑगस्ट 2016 US स्पॅनिश गृहयुद्धातील अनुभवी सैनिकांकडून प्रेरणा घेतलेले एक नियतकालिक दी वाउंटियर प्रकाशित झालेला हुद्दारांवरचा एक लेख या दरोड्याला RSS पासून स्वतंत्र होऊन केलेल्या त्यांच्या गुप्त बंडखोर कृतीचा एक भाग म्हणून वर्गीकृत करतो. तथापि 2019 गोपनीय यादीतून मुक्त केलेल्या ब्रिटिश इंटेलिजन्सच्या कागदपत्रानुसार हुद्दारांवर केवळ IPC 397 कलम लावले होते, जे मृत्यू किंवा गंभीर दुखापतीसह दरोडा याच्याशी निगडीत आहे. ब्रिटिश सरकार राज्याच्या विरुद्ध एखाद्या गुन्ह्याच्या केसेसमध्ये इतक्या वारंवार लावत असलेल्या आरोपाचा अभाव, जसे की राजद्रोह, दरोडा क्रांतिकारी कृत्यांचा भाग होता का, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. तरीसुद्धा या दशकाच्या शेवटी हुद्दारांची मनस्थिती बंडखोर असावी, त्यांच्या मनावरची संघाची जादूसुद्धा हळूहळू पण निश्चित कमी होत गेली असावी. या दरोड्याने हुद्दारांच्या आयुष्यात घटनांची एक मालिका सुरू केली, ज्यामुळे ते अंतर्बाह्य बदलले. त्यांना 5 वर्षाची शिक्षा झाली. नोव्हेंबर 35 सुटकेनंतर लगेच नागपूर येथे एका मुलींच्या शाळेत शिक्षक असलेल्या हुद्दारांनी त्यांचे ध्येय वाढवण्याचा विचार करणे सुरू केले. असे दिसते त्यांनी सावधान या हिंदुत्ववादी नियतकालिकामध्ये काम करण्यास सुरुवात केली. फेब्रुवारी 36 त्यांचा पासपोर्ट तयार झाला. मित्रांचे प्रोत्साहन आणि आर्थिक मदतीमुळे पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनला जायचं त्यांनी ठरवलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार ते सप्टेंबरमध्ये लंडनला गेले. त्यांनी कोणत्या संस्थेत औपचारिक प्रवेश घेतला याबाबत पुरावा नाही. हुद्दार लंडनमध्ये होते अगदी तेव्हाही त्यांनी हेडगेवारांशी संपर्क कायम ठेवला. तुमच्या पत्राने मला आनंदित केले, पण त्याचसोबत आपण आता 1 वर्ष भेटू शकणार नाही हे जाणून दुःखही झाले, असे 11 मार्च 37च्या पत्रात हेडगेवार लिहितात. ते पुढे असेही लिहितात की पण काही का असेना, किती का दिवस लागेना, आपणास तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हेडगेवार त्यानंतर हुद्दारांना आपल्या प्रकृतीची माहिती देतात. ते सांगतात, हे खरे आहे की माझी प्रकृती पाहिजे तेवढी चांगली नाही.
कामाचा ताण आणि त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत लक्षात घेता मी ज्या प्रकारचे आरोग्य राखत आहे ते वाईट नाही. गेल्या 4 महिन्यापासून संघकार्यासाठी प्रवास करीत होतो. या काळात प्रत्येक दिवस नवीन ठिकाणी घालवावा लागत होता. त्यापैकी कोणत्याही रात्री पहाटे 2 वाजण्यापूर्वी झोपणे शक्य नव्हते. पण मी तब्येतीची काळजी घ्यावी ही तुमची सूचना लक्षात ठेवीन आणि त्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन. 20 मार्चला उद्धारांनी सावधान या नियतकालिकाचे संपादक डब्ल्यू. फडणवीस यांना लिहिले की ते लंडनमध्ये या प्रकाशनासाठी गुंतवणूकदार शोधत आहेत. मी आधीच युगांडामधील निग्रोंपैकी एकाचे नाव यादीत घेतले आहे. त्यांच्या देशात त्याच्या स्वतःच्या मालकीच्या सोन्याच्या खाणी आहेत. इंटेलिजन्स ब्युरोने ताबा घेतलेल्या पत्रात ते म्हणतात, जर माझ्या मित्राने मला गरज असलेली 25,000 रुपये वा त्याहून अधिक कितीही रक्कम दिली तर मी कंपनीची नोंद करून इथे सर्व प्रकल्प घेऊन यावे का? आपण दोघेही कृष्णवर्णीय आहोत. गोऱ्या मालकांकडून सारखाच अत्याचार झालेले. अनेक कारणांमुळे इंग्रज चांगले भागीदार बनू शकत नाहीत, पण एक निग्रो चांगला भागीदार होऊ शकतो. जर तुम्ही या विधानाला होकार देत असाल तर मी त्याला माझ्यासोबत भारतात येण्यास सुचवू शकतो. एप्रिलपर्यंत हुद्दारांनी त्यांची नागपूरमधील पाळेमुळे झपाट्याने वाढवण्यास सुरुवात केली. ब्रिटिश गुप्तचरांनुसार इंडियन प्रोग्रेसिव्ह सर्कल या विद्यार्थी गटाने आयोजित केलेल्या बैठकींना ते नियमित उपस्थित राहत होते आणि कधीकधी ते राजकीय विषयांवरची भारतीय वृत्तपत्रेही वाचत. अभिलेखीय कागदपत्रे दर्शवतात की या काळात हुद्दारांनी ज्या प्रसंगांना उपस्थिती लावली त्यात कम्युनिस्ट आणि पुरोगामी विचारांचे वक्ते होते. म्हणजे ते RSS विचारांच्या नाही तर या इतर विचारांच्या कार्यक्रमांमधून ते विद्रोहित होत चालले होते असं दिसतं. या वर्तुळात फ्रान्सिस्को फ्रँकोच्या लष्करी राजवटींविरुद्ध स्पॅनिश प्रजासत्ताकाच्या लढ्यासाठी मजबूत आंतरराष्ट्रीय एकता त्यांनी नक्कीच पाहिली असेल. जुलै 36मध्ये प्रजासत्ताक उलथवून टाकण्याच्या फ्रँकोच्या प्रयत्नांमुळे स्पेन गृहयुद्धात बुडाला होता. विविध डाव्या संघटनांच्या युतीच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश प्रजासत्ताकाला पंडित नेहरूंसह अनेक भारतीयांचा पाठिंबा आणि एकता मिळाली होती. भारतीय पुरोगामी वर्तुळासोबतच्या संबंधांचा त्यांच्यावर निश्चित प्रभाव पडला. त्यामुळे ते तोपर्यंतही साम्यवादी बनले नाहीत. ऑक्टोबर 37मध्ये त्यांनी पुन्हा फडणवीसांना पत्र लिहिले. इंटेलिजन्स ब्युरोने नोंद केली की त्यांनी पाठवलेल्या या पत्रात त्यांनी मराठी भाषेत एक अतिशय प्रेरणादायी संदेश पाठवला होता, जो दसऱ्याच्या दिवशी संघ स्थापना दिनाच्या समारंभात वाचला जाणार होता. या संदेशात RSSच्या सदस्यांना RSSची जवळजवळ संपूर्ण आशियामध्ये पसरवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या भावी योजनांचे सुद्धा त्यांनी सविस्तर वर्णन केले होते. गेले 3 महिने सखोल विचार केल्यानंतर IBच्या अहवालात म्हटले आहे की भारतात परत आल्यानंतर RSSमध्ये काम करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. गरज पडल्यास ते DSP डेमोक्रॅटिक स्वराज पार्टीमध्ये जुन्या विचारसरणीचे सामाजिकीकरण करण्याच्या आणि तिला जास्तीत जास्त चैतन्यशील बनवण्याच्या दृष्टिकोनातून काम करतील. त्यांचे स्थान सुसंगत केल्यानंतर लेखक असे विधान करतो की त्याने व्याख्याने देण्याचे आणि सावधानमध्ये प्रेषित घेत असलेल्या भूमिकांचा केवळ पुढचा टप्पा असलेल्या नवहिंदू विचारधारेच्या तत्त्वानुसार जगण्याचे ठरवले आहे. हुद्दारांना DSPमध्ये सामील व्हावेसे वाटण्याचे कारण होते. विनायक दामोदर सावरकर तुरुंगातून सुटल्यानंतर रत्नागिरी येथे राहत होते. त्यांना जिल्हाबाहेर जाण्यावर आणि राजकारणात भाग घेण्यावर बंधने होती. मे 37मध्ये ही बंधने काढून घेण्यात आली. त्यानंतर ते DSPमध्ये सामील झाले. DSP ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसमधून फुटून निघालेल्या हिंदू परंपरावाद्यांची संघटना होती. नंतर त्यांनी संविधानिक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यावर विश्वास करणाऱ्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्या महिन्याच्या शेवटी सावरकर DSP सोडतील आणि हिंदू महासभेत प्रवेश करतील. हिंदुत्वाचा हा विचारवंत कोणत्याही ब्रिटिश संघर्षाविरोधात दूर राहणे पसंत करणारा माणूस होता हे पत्र लिहिताना हुद्दारांना माहीत नव्हते. खऱ्या सावरकरांच्या प्रतिमेपेक्षा एका माजी क्रांतिकारकाची प्रतिमा ते बाळगत होते असे दिसते, जे ब्रिटिश राजवटीकडे आता वरदान म्हणून आणि भारतातून मुस्लिमांचा सफाया करण्याची संधी म्हणून पाहत होते.
IBचा अहवाल सांगतो, डेमोक्रॅटिक स्वराज पार्टी म्हणजे DSP सध्याच्या दृष्टिकोनाची पुनर्रचना करण्यास सक्षम आहे की नाही याबद्दल उद्दारांच्या स्वतःच्या शंका आहेत. परंतु बॅरिस्टर सावरकर मुक्त असल्याने त्यांना निराश होण्याचे कारण नव्हते. या अहवालात असे नोंदवले आहे की उद्दारांना याबाबत प्रचंड खात्री होती की लवकरच ब्रिटिश कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षासारखा काँग्रेसचाही कशात तरी ऱ्हास होईल. तथापि ते काँग्रेस विरोधी पक्षात सामील होणार नाहीत, कारण तसे करणे म्हणजे स्वातंत्र्यलढा सोडून देण्यासारखे होईल. उद्दारांचे पत्र दर्शवते की आतापर्यंत RSS हेडगेवार आणि सावरकरांप्रती निष्ठा असतानाही ब्रिटिश राजवटीविरोधातील त्यांची भूमिका ठाम व निरपेक्ष होती. 5 दिवसानंतर स्पॅनिश सिव्हिल वॉरमध्ये भाग घेण्याकरता त्यांनी लंडन सोडले. ज्या तत्परतेने उद्दार एक जग ओलांडून दुसऱ्या जगात गेले त्यावरून असे लक्षात येते की कदाचित नागपूरच्या ब्राह्मणांचा जे वातावरण निर्माण करण्याचा उद्देश होता तो त्यांना नीटसा समजला नसावा. आदर्शवादी तरुण-तरुणींच्या पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या गटासह उद्दारांनी आंतरराष्ट्रीय ब्रिगेड्समध्ये नाव दाखल केले. व्हॉलेंटियरच्या लेखानुसार 17 ऑक्टोबर 37ला उद्दार स्पेनमध्ये पोहोचले आणि त्यांनी सकलातवाला बटालियनमध्ये नियुक्ती झाली. ही बटालियन 36मध्ये दिवंगत झालेले एक विख्यात भारतीय साम्यवादी शापूरजी सकलातवाला यांच्या नावावरून सुरू केली होती. गांदेसाच्या लढाईत म्हणजे बॅटल ऑफ गांदेसा भाग घेताना 3 एप्रिल 1938 रोजी फ्रँकोच्या सैन्याने त्यांना पकडले आणि सॅन पॅट्रो डी कार्देनामध्ये कैद करून ठेवण्यात आले. 9 नोव्हेंबर 1938 रोजी टाइम्स ऑफ इंडियाने उद्दारांची सुटका आणि ब्रिटनने केलेल्या कैद्यांच्या अदलाबदलीचे अंतर्गत लंडनला येण्याचे वृत्त दिले. या वृत्तानुसार उद्दारांनी रायटर्सला सांगितले की त्यांना इतर कैद्यांसह जमिनीच्या खाली 3 मजली इमारतीच्या एका कोठडीत ठेवण्यात आले होते. तिथे अंधार होता, काहीच दिसत नव्हतं. सुरुवातीचे 3 दिवस त्यांना खाण्यासाठी व पिण्यासाठी काहीही दिले नाही. त्यानंतर त्यांना राशन आणि बिन्सवर ठेवण्यात आले. उद्दारांना शारीरिक श्रम करण्यास भाग पाडले गेले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एवढे कठीण परिश्रम यापूर्वी कधीही केले नव्हते. तेथून ते बाहेर आले तोपर्यंत उद्दारांनी RSSपेक्षा पूर्णपणे वेगळा वैश्विक दृष्टिकोन स्वीकारला होता. त्यांच्या सुटकेच्या 4 दिवसानंतर लंडनमध्ये कम्युनिस्टांचे प्राबल्य असलेल्या इंडियन स्वराज लीगने त्यांचे सार्वजनिक स्वागत केले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटनचे प्रख्यात नेते रजनी पामे दत्ता यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. CBGPचे आणखी एक नेते बेंजामिन ब्रॅडले यांनी देखील सभेला संबोधित केले. जेव्हा उद्दार बोलायला उठले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. उद्दार म्हणाले की ते स्पेनहून नवीन माणूस बनून परतले आहेत. ब्रिटिश अँटी फासिस्ट बटालियनसोबत लढल्याचा त्यांना खूप अभिमान होता. CGCB वृत्तपत्र द डेली वर्करने या सभेचे वृत्त दिले होते. जेव्हा भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईची वेळ येईल तेव्हा या महान फॅसिस्टविरोधी संघटनेने भारतीय लोकांच्या बरोबरीने लढण्याचे वचन मला दिले आहे. म्हणजे बघा, हे स्वातंत्र्य लढ्यासाठी लढण्याची तयारी हे परदेशात राहून करतायत. हे RSSचे जरी असले तरी हे प्रत्यक्षात त्यांना त्या RSSच्या गोष्टींबद्दल किंवा नागपूरच्या ब्राह्मणांची जी आयडिया आहे त्याच्याबद्दल जास्त कल्पना नाही आहे. ते स्वातंत्र्य लढ्याचे जास्त ते समर्थक आहेत. 25 नोव्हेंबर 1938 रोजी लंडन येथील मराठी मंडळाने केलेल्या दुसऱ्या एका समारंभात भागवत धर्माच्या प्राचीन श्रद्धांची पुनर्स्थापना करण्याची गरज उद्दारांनी बोलून दाखवली. एका ब्रिटिश इंटेलिजन्स रिपोर्टनुसार उद्दारांनी आपले संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित करणार असल्याचे स्पष्ट केले. पुढील 5 वर्षात एक मोठी आणीबाणी येईल ज्यात ब्रिटनला सामील व्हावेच लागेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. ते पुढे म्हणाले, ही आणीबाणी म्हणजे साम्राज्यवादी शक्तींपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याची भारताची संधी असेल. उद्दारांच्या परिवर्तनाने त्यांचे हेडगेवारांशी असलेले नाते ओळखू येण्यापलीकडे बदलले. प्रदीर्घ काळासाठी ते दूर राहिल्याने त्यांच्यापैकी एकालाही त्यांच्यामध्ये पडलेल्या अंतराची पूर्ण जाणीव कदाचित नव्हती. डिसेंबर 1938मध्ये उद्दार परत आल्यानंतर ते दोघेही थोडेसे व्यस्त राहिले. परत आल्यानंतर त्यांनी दिलेल्या भाषणांमध्ये उद्दारांनी दाखवून दिले की त्यांनी साम्राज्यविरोधी आणि फॅसिस्ट विरोधी बनण्यापर्यंत प्रगती केली आहे. दि व्हाउंटियर मधील लेखानुसार बॉम्बे युनियनच्या विविध संघटना आणि काँग्रेस स्पेशालिस्ट पार्टी यांनी आयोजित केलेल्या एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना उद्दार म्हणाले,
स्पेनचा नाश करण्याच्या प्रयत्नात फ्रँको आणि मुसोलिनी यांना मदत करणारा ब्रिटिश साम्राज्यवादच आपल्याला रोखून धरत आहे. आपण त्याच्याविरुद्ध लढले पाहिजे. आपण कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीयांची एकता निर्माण केली पाहिजे, जसे स्पॅनिश लोकांनी केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने 21 डिसेंबर रोजी उद्गारांनी बॉम्बेमधील यंग मेन्स हिंदू असोसिएशनला संबोधित करताना दिलेल्या भाषणाचे वृत्त दिले. त्यानुसार उद्गारांनी म्हटले की सरंजामशाहीची पद्धत भारताप्रमाणेच स्पेनमध्येही अस्तित्वात होती. दोन्ही देश लोकशाहीसाठी लढत होते. स्पेनच्या लोकशाहीसाठीच्या संघर्षात एकजुटीने पुढे यावे, यासाठी जगभरातील पुरोगामींना मार्ग दाखवणाऱ्या गुंतागुंतीच्या कल्पनांना उद्गारांनी प्रचंड संवेदनशीलतेने आत्मसात केले होते. हे अगदी स्पष्ट होते. त्यांचा युरोपमधला काळ ब्रिटिशांशी लढण्याच्या राष्ट्रवादी आवेशात गेला होता. या कल्पना हेडगेवारांच्या चिंता आणि स्वप्नांच्या अगदी विरुद्ध होत्या. त्यांनी मुस्लिमांबद्दल एक ढोबळ, अपक्व, पुष्कळदा तिरस्कारपूर्ण दृष्टिकोन विकसित केला होता आणि ब्रिटिशांविरुद्ध नव्हे तर मुस्लिमांविरुद्ध लढणे ही RSSची एकमेव व्यग्रता असली पाहिजे, यावर त्यांचा भर होता. RSSला चेतवणाऱ्या प्रेरणा आणि ज्या यंत्रणांद्वारे त्यांनी त्यांची उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला त्याकडे हे नवीन उद्गार दुर्लक्ष करू शकले नाहीत. तरीही ते हेडगेवारांचे हृदयपरिवर्तन घडवून आणतील आणि त्यांना साम्राज्यविरोधी हेतू सोबत जुळवून घ्याव्यास लावतील असा त्यांना विश्वास होता असे दिसते. इलस्ट्रेटेड वीकलीच्या लेखानुसार परत आल्यावर उद्गारांनी हेडगेवारांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की RSSने आपला मार्ग बदलला आणि मुख्य राष्ट्रवादी प्रवाहात सामील झाली तरच ती एक चैतन्यशील संघटना बनू शकते. मी त्यांच्या हे लक्षात आणून दिले की RSS एक स्थिर संघटना राहिली आहे. ती एक चैतन्यशील चळवळ म्हणून विकसित झाली नाही. उलटपक्षी आपल्याला माहीत आहे की एखाद्या चळवळीची गतिशीलताच अशी असते जी संघटनेला शक्तिशाली बनवते. ते लिहितात, RSSला या धोक्यापासून सावध राहावे लागले असते, ज्यामुळे आत्मसंतुष्टी आणि स्वचरिताभिमानाच्या वाढीला मदत झाली. माझे शब्द जणू बहिऱ्या कानावर आदळले आणि सरसंघचालकांना लाडीगोडी लावण्याचे माझे प्रयत्न शून्यावर आले. ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचा उद्गारांचा कल पाहून हेडगेवार सावध झाले असावेत. 7 जुलै 1939 रोजी जेव्हा उद्गार हेडगेवारांना देवळालीला भेटायला गेले तेव्हा त्यांना बोसांना भेटण्याची विनंती केली तेव्हा हे अंतर अपरिवर्तनीय बनण्याएवढे रुंदावले. यावेळी कोणतीही संदिग्धता नव्हती. ब्रिटिशांविरोधी लढ्यात सामील होण्याचे हे एक थेट आवाहन होते. ही एक अशी कल्पना होती जी ऐकण्यासही RSS प्रमुखांनी नकार दिला. हे असे होते. आतापर्यंत मला जशी काळजी वाटत होती तसेच ही भेट म्हणजे उंटाच्या पाठीवरची शेवटची काठी ठरली. उद्गार इलस्ट्रेटेड वीकलीच्या लेखात लिहितात, RSS राष्ट्रीय चळवळीच्या मुख्य प्रवाहापासून पूर्णपणे विभक्त आहे हे माझ्यासमोर स्पष्ट झाले होते. RSSने राष्ट्रवादी व्हावे असे उद्गारांना वाटत होते. केवळ म्हणूनच त्यांनी बोसांचे दूत बनण्याचे मान्य केले. मी कोणत्याही प्रकारे नेताजींचा विश्वासू होतो असे समजले जाऊ नये. ते लिहितात, अजिबातच नाही. आम्ही एकत्र आलो आणि फक्त एवढेच. 1940 मध्ये नाझींसोबत एकत्र येण्याआधी, सहकार्य करण्याआधी बोस हे एक ज्येष्ठ काँग्रेस नेते होते आणि 1938 मध्ये पक्षाध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ते अहिंसेच्या तत्त्वाचा त्याग करण्यास तयार असतील हे बोसांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांचा सामना थेट गांधींच्या तत्त्वांशी झाला. जानेवारी 1939 मध्ये काँग्रेसच्या त्रिपुरी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, जिथे बोस पक्षाध्यक्षपदाच्या पुनर्निवडणुकीसाठी उभे होते, तिथे सर्व बाबी टोकाला पोचल्या. या निवडणुकीत बोसांनी गांधींनी ज्यांना स्पष्टपणे आपला उत्तराधिकारी घोषित केले होते त्या पट्टाभी सीतारामय्या यांना पराभूत केले. तथापि बोस यांचा विजय फार काळ टिकला नाही. निवडणुकीच्या 2 दिवसानंतर गांधींनी घोषित केले की सीतारामय्या यांचा पराभव हा त्यांच्यापेक्षा जास्त माझा पराभव आहे. 22 फेब्रुवारीला काँग्रेस वर्किंग कमिटीच्या 15 पैकी 13 सदस्यांनी राजीनामा दिला आणि बोस राजकीयदृष्ट्या बाजूला पडले. लेफ्ट ॲड्रिफ्ट 29 एप्रिलला त्यांनी राजीनामा दिला.
बोस यांनी लवकरच ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. त्यांनी गांधींशिवाय त्यांचा स्वतःचा ब्रिटिश विरोधी लढा सुरू करण्यासाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. याच प्रयत्नादरम्यान बोसांनी हुद्दारांना हेडगेवारांची भेट निश्चित करण्याचे काम सोपवले. हुद्दारांच्या अपयशाने बोसांना नाउमेद केले नाही. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर 1 सप्टेंबर रोजी बोसांचे 2 जिवलग विश्वासू सहकारी जोगेशचंद्र चॅटर्जी आणि त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती या 2 माजी क्रांतिकारकांनी ब्रिटिश विरोधी लढ्यात सामील होण्यासाठी हेडगेवारांचे मन वळवण्याचा आणखी एक प्रयत्न केला. बोसांनी नंतर लिहिले की या युद्धात त्यांना भारतासाठी स्वातंत्र्य मिळण्याची एक अद्भुत संधी दिसली. चक्रवर्ती यांच्यानुसार हेडगेवारांची भेट 1940 मध्ये झाली होती, पण चॅटर्जींना आठवते त्यांनी नागपूरमध्ये ऑक्टोबर 1939च्या सुमारास केव्हा तरी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या वर्ध्यातील बैठकीहून परतत असताना हेडगेवारांची भेट घेतली होती. ही तारीख खात्रीशीर वाटते, कारण वर्किंग कमिटीची बैठक निश्चित सप्टेंबर 1939 मध्ये वर्धा येथे पार पडली होती. चक्रवर्तीचा खुलासा चॅटर्जींच्या खुलाशापेक्षा जास्त सविस्तर आहे. ते पूर्वीही एकदा हेडगेवारांना भेटले होते, जेव्हा सर संघचालक कलकत्ता येथे महाविद्यालयीन विद्यार्थी होते. ते दोघेही अनुशीलन समितीचे सदस्य होते. बंकिमचंद्र चॅटर्जींच्या मुस्लिम विरोधी लिखाण असलेल्या आनंदमठ या कादंबरीपासून हा गट खूप प्रेरित झाला होता. ही कादंबरी वंदेमातरम या राष्ट्रीय गीताचा स्रोत म्हणून मोठ्या प्रमाणावर आठवली जाते. चक्रवर्ती त्यांच्या जीवनचरित्रात सांगतात की आणखी एक क्रांतिकारक नलिनी किशोर गुहा यांनी हेडगेवार आणि विनायक सावरकरांचे धाकटे भाऊ नारायण दामोदर सावरकर यांना समितीमध्ये भरती केले होते. त्यावेळी चक्रवर्ती भूमिगत होते. काही प्रसंगी हेडगेवार आणि त्यांचे मित्र वापरत असलेल्या खानावळीत मुक्काम करीत असत. हेडगेवार कोणत्या पदावर अनुशीलन समितीत भरती झाले होते याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नाही, किंवा हेडगेवारांचे क्रांतिकारी संघटनेसोबत प्रगाढ नाते विकसित झाले असे सुचवणारी काही विशिष्ट नोंदसुद्धा नाही. पदवी प्राप्त केल्यानंतर ते नागपूरला परत आले आणि काही काळ त्यांनी वैद्यकीय सेवा केली. खरे पाहता अनुशीलन समितीसोबतचा हेडगेवारांचा अल्प आणि मर्यादित संबंध काही प्रमाणात हे स्पष्ट करतो की त्यावेळी त्यांनी स्वतःच्या भवितव्याबाबत काही निर्णय घेतला नव्हता, कारण RSSच्या स्थापनेनंतर ते अगदी पूर्णपणे वेगळ्याच दिशेने गेले. परत आल्यानंतर इतर कोणत्याही सदस्यांशी त्यांनी संपर्क ठेवल्याचा निर्देश करणारा कोणता पुरावासुद्धा नाही. हेडगेवार चक्रवर्तींना कालीचरण या त्यांच्या बदललेल्या नावानेच ओळखत असावेत अशीही शक्यता दिसते. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर जेव्हा ते पुन्हा भेटले तेव्हा हेडगेवारांनी चक्रवर्तींना ओळखले नाही. चक्रवर्ती लिहितात, नंतर जेव्हा मी विचारणा केली की त्यांना बंगालचे कालीचरणदा आठवतात का, त्यावेळी त्यांनी मला लगेच मिठी मारली. चक्रवर्तींच्या सावरकरांच्या काळातच अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आले होते चक्रवर्तींना, पण त्यांनी क्षमायाचना केली नव्हती, जशी सावरकरांनी केली होती. त्यांनी हेडगेवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्या विचारली होती, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की सुमारे 60,000 कार्यकर्ते आहेत. मी तेव्हा ताबडतोब मागणी केली की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांसह येऊ घातलेल्या क्रांतीमध्ये सखोल सहभाग घ्यावा. चक्रवर्ती लिहितात, हेडगेवारांनी उत्तर दिले की या 60,000 कार्यकर्त्यांमध्ये अनेक मुले आणि अपरिपक्व कार्यकर्ते आहेत. याशिवाय मी त्यांना अद्याप तुमच्या योजनेनुसार प्रशिक्षणही दिलेले नाही. तुम्ही सुद्धा इतके दिवस आमच्याशी संबंध ठेवले नाहीत. आता तुम्ही असे अचानक येता आणि येऊ घातलेल्या क्रांतीमध्ये सखोल सहभाग घेण्यास सांगता, पण ते कसे शक्य आहे? चक्रवर्तींनी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की या युद्धाने त्यांना एक सुवर्ण संधी दिली आहे आणि हेडगेवारांनी फक्त त्यांच्या निवडक विश्वासू स्वयंसेवकांसह एक पक्ष संघटित करायचा आहे. उरलेले इतर सर्वजण उत्साहापोटी त्यांचे अनुसरण करतील. पण हेडगेवार तितकेच अविचल राहिले, जेवढे अविचल ते हुद्दारांना भेटल्यावर होते. देवळालीहून नागपूरला परतल्यावर अगदी आठवड्याभरातच गोलवरकरांना सरकार्यवाह म्हणून नेमण्यात आले. ज्या वेगाने हा निर्णय घेण्यात आला त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले.
राष्ट्रवादी उद्दिष्टांबाबतच्या विश्वासघाताला RSSमधील त्यांच्या द्वितीय क्रमांकावरील निवडीसाठी हेडगेवारांनी निर्णायक पूर्ववत मानले होते का? या पार्श्वभूमीवर हुद्दारांच्या निष्कासनाने गोळवळकरांचा मार्ग मोकळा केला का? आणि राष्ट्रवादाच्या विश्वासघाताची गोळवळकरांची स्वतःची कारकीर्द त्यांच्या बढतीच्या कारणाचा भाग होती का? राष्ट्रवादाच्या नावाखाली कोणताही वैयक्तिक धोका पत्करण्यास गोळवळकर कधीही इच्छुक नव्हते असे सुचवणारा पुरेसा पुरावा आहे. एकदा 1928मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर मद्रास येथे असताना त्यांनी राष्ट्रवादी हेतूप्रती भाबडा उत्साह दाखवला. बाबूराव तेलंग या त्यांच्या मित्राला लिहिलेल्या पत्रात ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉन्डर्सच्या हत्येचे स्वागत केले होते. 17 डिसेंबर 1928 रोजी क्रांतिकारी भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांनी ही हत्या केली होती. राष्ट्रवादी नेते लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जेम्स स्कॉटला मारायचे होते, पण तोच आहे असे समजून सॉन्डर्सला चुकून मारले होते. सॉन्डर्सच्या मृत्यूच्या बातमीने माझ्या हृदयाला शांती मिळाली. तत्क्षणी मी ओरडलो, वा वा, भले शाब्बास. मी त्या परिस्थितीत असतो तर मी सुद्धा ते गुप्तकृत्य केले असते. पण तेलंगांनी सॉन्डर्सच्या हत्येबाबतचे त्यांचे विचार इतर मित्रांना सांगितल्याचे कळता क्षणी ते घाबरून मागे सरकले. लाला लजपतरायांच्या हत्येच्या बदल्याबाबतचे माझे विचार तुम्ही इतरांना सांगाल असे कधीही वाटले नाही. 24 जानेवारी 1929च्या तेलंग यांना लिहिलेल्या त्यांच्या पुढच्या पत्रात गोळवळकरांनी लिहिले, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील काही विद्यार्थी इंटेलिजन्स डिपार्टमेंटसाठी काम करीत असत. याकडे निर्देश करीत ते म्हणाले, जर सरकारला कळले की गोळवळकर जो नेहमी विश्वशांतीच्या चर्चा करतो, गप्पा मारतो, त्याचे हे विचार आहेत, तर त्यांना अटक झाली असती. RSS व हिंदू महासभेच्या बहुतांश नेत्यांसारखाच गोळवळकरांचाही वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढण्यावर विश्वास नव्हता. जेव्हा सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली तेव्हा ब्रिटिश साम्राज्यविरोधी क्षोभाच्या केंद्रापैकी एक असलेल्या नागपूरमध्ये राहूनही ते अविचल राहिले. ब्रिटिशांच्या राजवटीविरोधातील या विचाराने गोळवळकर आणि हेडगेवारांमध्ये पूर्ण ऐक्य झाले. लोकांच्या म्हणण्यानुसार, लोकवार्तेनुसार गोळवळकर एकदा म्हणाले, हिंदूंनो, ब्रिटिशांविरोधात लढून आपली शक्ती वाया घालवू नका. मुस्लिम, ख्रिश्चन आणि साम्यवादी या आपल्या अंतर्गत शत्रूंबरोबर लढण्यासाठी आपली शक्ती वाचून ठेवा. आणि आतासुद्धा ते आपल्या लक्षात येईल की RSS आणि हिंदुत्ववादी तसंच करतात. ज्या मेन समस्या असतात देशाच्या, लोकांच्या, त्याच्यावर ते शक्ती नाही घालवत, तर ते आतल्या आत मुस्लिम, ख्रिश्चन, मायनॉरिटी किंवा रिझर्वेशनसाठी लढणारे या लोकांच्या विरोधात ते लढतात. काँग्रेस विरोधात, आम आदमी पार्टीच्या विरोधात, शरद पवारांच्या पक्षाच्या विरोधात, आता सध्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या विरोधात लढतात. पण ते मेन जे शत्रू आहेत, आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत का, दलितांचे प्रश्न आहेत, आदिवासींचे प्रश्न आहेत, सीमेचे प्रश्न आहेत, त्याच्यावर ते काहीच करत नाहीत. अजूनही त्यांचं तेच चाललेलं बघा. RSS समर्थक लेखकांच्या मनात असते की हेडगेवारांनी फार पूर्वी 1930च्या दशकाच्या सुरुवातीलाच गोळवळकरांना हेरले होते. संघाच्या इतिहासाची ही आवृत्ती मूलतः गोळवळकरांच्या अत्यंत जिवलग सहाय्यांपैकी एक असलेल्या गंगाधर इंदुरकरांनी 1949मध्ये लिहिलेल्या चरित्रात बळेच पुढे आणली होती. गुरुजी नावाच्या चरित्रात इंदुरकर दावा करतात की गोळवळकर हे हेडगेवारांना 32मध्ये पहिल्यांदा भेटले. गुरुजींसोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीत डॉक्टर साहेबांनी त्यांच्यामध्ये अफाट संघटन कौशल्य, निश्चयी नेतृत्व आणि निस्वार्थी राष्ट्रसेवेची बीजे पाहिली. एखाद्या निष्णात माळ्याप्रमाणे डॉक्टर साहेबांनी या अंकुरित होत असलेल्या बीजाची हळूवारपणे जोपासना केली. तथापि 1938च्या शेवटापर्यंत हेडगेवारांनी गोळवळकरांमध्ये विशेष रस दाखवला नव्हता असे हेडगेवारांची पत्रे दर्शवतात. 1939च्या सुरुवातीपर्यंत हेडगेवारांनी त्यांच्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या कोणत्याही पत्रात गोळवळकरांचे नाव एकदाही येत नाही. RSSची कार्यपद्धती आणि संघटनेच्या सुरुवातीच्या वर्षांमधील त्यांच्या प्रमुख सदस्यांचे कार्य समजून घेण्यासाठी ही पत्रे अत्यंत महत्त्वाची समकालीन स्रोत आहेत. खरे पाहता नियमितपणे पत्रे लिहिणे हा हेडगेवारांच्या दैनंदिन दिनचर्येतील महत्त्वाच्या भागापैकी एक आणि RSSच्या कार्याचा आढावा घेण्याचा एक निश्चित मार्ग होता. डिसेंबर 38 नंतर जेव्हा उद्गार पूर्वीसारखे राहिले नाहीत,
हे समजण्याची पहिली संधी जेव्हा हेडगेवारांना मिळाली तेव्हा गोष्टी बदलल्या. 24 मार्च 1939ला हेडगेवारांनी स्वतःच्या सहकाऱ्यांना लिहिलेले पत्र गोलवलकरांचा उल्लेख असलेले पहिले पत्र होते. त्यात हेडगेवार लिहितात, श्री गोलवलकर आणि श्री पत्की संघकार्य सुरू करण्यासाठी कलकत्त्याला जाण्यासाठी निघाले. गोलवलकरांचे हे पहिले स्वतंत्र काम होते. संघाचे बंगालचे प्रभारी विठ्ठलराव पत्की यांना RSSच्या कार्यासाठी स्वयंसेवक शोधण्यात मदत करण्याची जबाबदारी गोलवलकरांना स्पष्टपणे देण्यात आली होती. नंतरच्या काळात फेब्रुवारी 1939मध्ये नागपूरजवळील सिंधी या गावी झालेल्या RSSच्या बैठकीत हेडगेवार यांनी गोलवलकरांची पुढील सरसंघचालक म्हणून नेमणूक करण्याची कल्पना पहिल्यांदा पुढे मांडली. अशी एक कथा पुढे आणली गेली. RSS कार्यकर्ता रंगा हरी यांच्या अतुलनीय गुरु गोलवलकर या पुस्तकात म्हणतात, या बैठकीत हेडगेवारांनी त्यांचे सहकारी व जिवलग मित्र आप्पाजी जोशी यांना गोलवलकरांना पुढील सरसंघचालक म्हणून नेमण्याबाबत त्यांचा काय विचार आहे असे विचारले. आप्पाजी जोशींनी तत्काळ एका शब्दात उत्तर दिले, उत्कृष्ट. जोशींच्या जीवनचरित्रात या प्रसंगाचे वर्णन केले आहे. या खुलाशापैकी किती सत्य आहे ते सांगणे अशक्य आहे. या घटनांबाबत कोणत्याही समकालीन नोंदी काहीच सांगत नाहीत. गोलवलकरांचे एक निष्ठावंत दामोदर त्र्यंबक सबनीस यांनी लिहिलेल्या स्वर्गीय के. हेडगेवार व जर्देदर्शन या पहिल्या चरित्रातही याचा उल्लेख आढळत नाही. हे पुस्तक 21 जून 1940 रोजी हेडगेवारांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. जोशींसोबतच्या हेडगेवारांच्या संभाषणाची कल्पना नंतरच्या काळात केली असावी, जेणेकरून गोलवलकर RSS प्रमुखाच्या विचारात त्यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून आधीच फेब्रुवारी 1939 पासून होते असे भासवता येईल. म्हणजे हे खोटं एक काल्पनिक त्यांनी ते टाकून दिलेलं आहे महत्त्व वाढवण्यासाठी. समकालीन नोंदी असे दर्शवतात की डिसेंबर 1938 नंतर हेडगेवार गोलवलकरांवर अधिकाधिक अवलंबून राहू लागले. गोलवलकर सुद्धा स्वतःला अपवादात्मकरित्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीसारखे वर्तणूक करताना दाखवत होते. उदाहरणार्थ, देवळाली येथे गोलवलकर हेडगेवारांची सेवा शुश्रूषा करण्याव्यतिरिक्त नागपूरमधील RSS सदस्यांना त्यांच्या सूचनेनुसार अविश्रांतपणे पत्रेसुद्धा लिहित होते. खरे पाहता उद्गारांच्या भेटीची निश्चित तारीख त्यांनी हेडगेवारांच्या काकांना लिहिलेल्या पत्रातून ठरवता येते. तथापि 7 जुलै 1939 रोजी उद्गारांच्या हेडगेवारांसोबत झालेल्या कटू बैठकीमुळे RSSमधील गोलवलकरांचे स्थान अकस्मात वाढवण्याच्या घटनांची मालिका सुरू केली गेली. या बैठकीने श्री हुद्दार RSSमध्ये परत येण्याची शक्यता मावळली आणि या बैठकीने गोलवलकरांना देवळालीचा सर्वात मोठा लाभार्थी बनवले असावे. हेडगेवार आणि गोलवलकर 6 ऑगस्ट रोजी देवळालीहून नागपूरला परतले. एका आठवड्यानंतर गोलवलकरांची RSSचे सरकार्यवाह म्हणून नियुक्ती झाली. हेडगेवारांचा बोस यांना भेटण्यासाठीचा नकार हुद्दारांसाठी शेवटची काडी ठरला. अनेक महिन्यानंतर 1940मध्ये ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. अशा रीतीने RSSला स्वतंत्र लढ्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकली असती, अशी कदाचित शेवटची व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळातून बाहेर पडली होती. तर लेखक धीरेंद्र के. झा हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि कॅरावानचे ते स्तंभलेखक आहेत आणि हा लेख कॅरावानमधून इंग्रजीतून मराठीत भाषांतर करून सत्याग्रही विचारधारा या मासिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर अंकात आलेला आहे. आणि हे मासिक जर तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर ह्याचा पत्ता हे महाराष्ट्र गांधी स्मारक समितीचं स्मारक निधीचं मासिक आहे, सत्याग्रही विचारधारा. तर याचा पत्ता हा कार्यालयीन पत्ता जो आहे पुण्यातला आहे, पण फोन नंबर नोट करा, 72 19 19 81 99. सत्याग्रहीविचार@gmail.com. फोन नंबर पुन्हा बघा, 72 19 19 81 99. सबस्क्राईब करायचं असेल तर अत्यंत चांगले विचार, ऐतिहासिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आपलं नॉलेज वाढवणारे आणि प्रबोधन करणारे विचार ह्या मासिकातून असतात. तर इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, इतरांना देखील ही माहिती सांगा RSSचं सत्य, की हे कधीही
स्वातंत्र्य लढ्याला इच्छुक नव्हते. स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात ब्रिटिश धार्जिणी अशी त्यांची भूमिका होती. हेच स्पष्ट होतं सगळ्या पुराव्यांवरून. जय हिंद मित्रमैत्रिणींनो.